9,71,000 भाविक प्रवाशांना एसटीने घडवले विठ्ठल दर्शन। आषाढी यात्रेनिमित्त 5,200 जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे। या सेवेतून एसटीला 35,87,61,00,000 रुपये उत्पन्न मिळाले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली। मंत्री सरनाईक म्हणाले की आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक प्रवासी येत असतात। या भाविक प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5,200 जादा बसेस सोडल्या होत्या। 3 ते 10 जुलै दरम्यान या बसेसने 21,499 फेऱ्या करून तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे। यातून एसटी महामंडळाला 35,87,61,00,000 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे, जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6,93,03,000 रुपयांनी जास्त आहे। सन 2024 साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न 28,91,58,000 रुपये इतके होते। अर्थात एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदन पात्र आहेत, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले। हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था। आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणं अभावी गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून 5, 6 व 7 जुलै रोजी मोफत जेवण, चहा, नाश्त्याची सोय केली होती। याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला। याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत।